श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी माऊली आपल्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे 4 फेब्रुवारी 2025 पासून रथसप्तमीपासून गुरुबळाचा लाभ होणार आहे. गुरुबळाचा लाभ झाल्याने काय होतं? संतती सौख्य मिळतं, विवाहातील अडचणी दूर होतात, ज्ञान शिक्षण यात प्रगती होते, करिअरमध्ये प्रगती होते, कौटुंबिक जीवन सुखी होतं. अशा अनेक चांगल्या घटना या गुरुबळांचा लाभ झाल्याने होतात आणि 4 फेब्रुवारीपासून 5 राशींना या गुरुबळांचा लाभ होणार आहे. त्या 5 राशी कोणत्या आहेत? चला जाणून घेऊया. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे. आणि कमेंटमध्ये तुमची कोणती रास आहे हे लिहायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीमध्ये कितीही दोष असू द्या किंवा कितीही अडचणी असू द्या, कितीही ग्रहमान खराब असू द्या, पण जर गुरुबळ तुमच्या पाठीशी असेल तर त्या सगळ्या अडचणीवर आणि इतर ग्रहांच्या दोषांवर सुद्धा निवारण होतं. गुरु सगळं सांभाळून घेतात असं म्हणायला हरकत नाही आणि ह्याच गुरुबळांचा लाभ होणं अत्यंत भाग्याचं मानलं जातं. आता जे ग्रहमान 5 फेब्रुवारीपासून तयार होत आहेत आता जे ग्रहमान 5 फेब्रुवारीपासून तयार होत आहेत ते जे ग्रहमान 4 फेब्रुवारीपासून तयार होत आहेत त्यापासून तर 5 राशींना हे गुरुबळ लाभणार आणि त्याच नशिबवानही त्या साथ देणारे असं म्हणायला हरकत नाही. रथसप्तमीपासून या 5 राशी ज्या मी सांगणार आहे त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत आणि त्यांना आयुष्यात आता हळूहळू खरंच सुख समृद्धी आणि शांती लाभणार आहे. त्रास तर प्रत्येक राशीने 2024 साल तसं म्हटलं तर शनीचं साल असलेल्या त्यामुळे कोणालाही इतकं चांगलं गेलेलं नाही आहे. अगदी तुम्ही कोणाचंही बघा, कारण चांगलं हे वर्ष कोणाला गेलं नाही आहे. आता चालू वर्ष मंगळाचा आहे त्यामुळे यावर्षीसुद्धा आपल्याला अनेक संस्कारांना करून म्हणजे अनेक उपाय पूजा सेवा धर्म आणि कर्म हे सगळं करून आपल्याला हे वर्ष देखील चांगलं घालवायचं आहे. प्रत्येक वर्षी चांगल्यासाठी काहीतरी व्हावं आव्हान घेऊन येत असतं. प्रत्येक वर्ष आपल्यासाठी काहीतरी संघर्ष घेऊन येत असतं. तर काही वेळेस एखाद्या वर्ष इतकं चांगलं जातं की हे वर्ष संपूच नये असं वाटतं. एखादं वर्ष आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला हिरावून घेतं तर एखादं वर्ष आपल्याला आयुष्यात एखादा नवीन पाहुणा देऊन जातं. एखादं वर्ष आपल्याला पटणारं नाही इतकं सुख देऊन जातं तर एखादं वर्ष आपल्याला झेपणारं नाही इतकं दुःख देऊन जातं. एखादं वर्ष आपल्याला खूप काही शिकून जातं तर एखादं वर्ष आपल्याला माणसं ओळखायला शिकवतं. तसंच हे वर्ष 2025 ते मंगळवारचं आहे आणि पुढील 4 राशींना तुम्हाला काय उपाय करायचे हे देखील सांगणार आहे आणि तुम्हाला कसं जाणार आहे हे वर्ष म्हणजे रथसप्तमीपासून ते देखील तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली मेष राशी आहे. मेष राशीने तसं म्हटलं ना तर मेष राशींच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे समप्रमाणात असले असं नाही की मेष राशींच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःखच भोगायला आले अशी मेष राशी नाही आहे. मेष राशीमध्ये कायमच सुख शांती समृद्धी पण बघायला मिळते. वैवाहिक दाम्पत्यात सुख समृद्धी बघायला मिळते आणि मेष राशींची मुलं तसं म्हटलं तर हुशार देखील असतात. त्यामुळे मेष राशीला हे सर्व वर्ष म्हणजे 2025 हे वर्ष रथसप्तमीपासून तुमच्या आयुष्यात बरेच सारे बदल घडवतील आणि नवनवीन संधी तुम्हाला चालून येतील. त्या संधी तुम्हाला परफेक्ट ओळखायच्या आहेत आणि त्या संधीचा वापर करून घ्यायचा आहे. व्यवसायात यश येणार आहे मात्र पार्टनरशिप मला ही करायची नाही आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष एकदम उत्तम जाणार आहे आणि 10वी 12वी स्पर्धा परीक्षा या सगळ्यांसाठीच हे वर्ष तुम्हाला चांगलं जाणार आहे. सरस्वती माता आणि गणपती बाप्पाची सेवा करा. विद्यार्थ्यांनी आणि हनुमान चालिसांचे दररोज पठण करा. बघा,
तुम्हाला हे वर्ष कसं जातं ते वैवाहिक जीवनासाठी तर वर्ष उत्तमच आहे. आरोग्यासाठी तुम्हाला जर आरोग्य चांगलं जावं असं वाटत असेल तर दररोज हनुमान चालिसाचं पठण आयुष्य या वर्षात तुम्हाला आवश्यक करायचे आहे. पुढील रास आहे कर्क. कर्क राशीसाठी सुद्धा हे 2025 साल अत्यंत सुंदर जाणार आहे. मात्र ते तुम्हाला परत एकदा सांगते की ओळखायला आलं पाहिजे की या गोष्टी आपल्याला पडायचं आहे की नाही, ही गोष्ट करायची आहे की नाही, अशी जेव्हा मनात शंका येते तेव्हा त्या गोष्टींचा मुळापर्यंत जाऊन विचार करायचा आहे आणि त्यानंतर त्या दिवशी तुम्हाला पाऊल टाकायचं आहे. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची सुद्धा काहीशा प्रमाणामध्ये संभावना जाणवते. मात्र कर्क राशीला हे वर्ष पैशांच्या दृष्टीने म्हणजेच आर्थिक बाजूंच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. जेवढे कष्ट कराल त्याच्या दुप्पट पैसा तुम्हाला अगदी नक्की मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी म्हणाल तर थोडेसे कष्ट घेतले तरी तुमच्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसा दररोज वाचावी आणि सगळ्यांनी दररोज सूर्यपूजन करावे, सूर्याला अर्थ द्यावे आणि हनुमान चालिसाचे पठण करावे. शनिवार मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरामध्ये अवश्य जावे. पुरुषांनी शनी मंदिरात जाऊन तेल चढवणे आणि उडदाचे काळे दाणे देणे हे तुम्हाला काय आवर्जून करायचे आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीने सुद्धा वृश्चिक राशीस कसं असतं की वृश्चिक राशीला आयुष्यामध्ये तसं म्हटलं तर फसवणूक जास्त होते. पार्टनरकडून असू दे, म्हणजे व्यवसायामधल्या पार्टनरकडून असू दे, घरच्याकडून असू दे किंवा मित्रपरिवारांकडून असू दे, वृश्चिक राशीमध्ये फसवणुकीचा जरा जास्त धोका संभवतो. म्हणून कुणावरही विश्वास ठेवताना थोडंसं जपून राहा. 2025 हे वर्ष तुम्हाला आर्थिक बाजूने चांगले जाणार आहे. त्याचप्रमाणे वैवाहिक आयुष्य चांगले जाणार आहे. आरोग्याच्या सुद्धा तुम्हाला थोड्या अशा उन्हाळ्यांच्या तक्रारी जाणवतील. त्यासाठी तुम्हाला पाण्याच्या आहारामध्ये भरपूर समावेश करायचा आहे. नोकरीमध्ये म्हणाल तर चढ उपाय होणार आहेत. नोकरी बदलण्याची सुद्धा तुम्हाला कदाचित गरज लागणार आहे. मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्हाला हे एकूणच वर्ष अत्यंत चांगले जाणार आहे. उपाय म्हणून तुम्हाला सुद्धा दररोज हनुमान चालिसा म्हणणे फार गरजेचे आहे. तसं तर 12ही राशींनी दररोज हनुमान चालिसा जर म्हटली संध्याकाळच्या वेळेमध्ये आणि रामरक्षा म्हटली तर हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी चांगले जाणार आहे. वळूया पुढच्या राशींकडे. पुढची आणि शेवटची म्हणजे रास आहे कुंभ. कुंभ राशींसाठी हे वर्ष अत्यंत भरभराटीचे आणि सुखदायी जाणार आहे. त्यांचे विवाह ठरले नव्हते त्यांचे या वर्षांमध्ये विवाह देखील ठरतील. वैवाहिक सुख त्यांना लागेल. संतती प्राप्तीची सुद्धा या वर्षात तुम्हाला दाट शक्यता आहे. चांगली नोकरी, परदेश गमनाची सुद्धा तुम्हाला संधी चालून येईल आणि तर तुम्ही दौड नका परदेश गमनाची संधी. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रमोशनसुद्धा या वर्षात बरेचसे सामोरून चालून येतील किंवा समोरून एखादी मोठी व्यक्ती चालून येईल, एखादे पॅकेज चालून येईल तर तुम्हाला ते ओळखायचे आहे. स्त्री पुरुष दोघांनी आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळणार आहे असं समजून तुम्हाला ते काम करायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत सुंदर हे वर्ष आहे. अभ्यासाबरोबरच सरस्वती आणि गणपती बाप्पाचे पूजन तुम्हाला करायचे आहे. एकूणच काय कुंभ राशीला सुद्धा हे वर्ष आर्थिक, वैवाहिक, आरोग्य, विद्यार्थी या सगळ्यांसाठी एकदम उत्तम जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही वाव सीमा या चॅनलवरती आणखीनही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.